टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाकरे सेनेच्या वतीने आज मुंबई गोवा महामार्गावरती वैभव नाईक यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं, रास्ता रोको करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना वरोस पोलीस ठाण्यामध्ये देखील हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांनी बावनकुळेंची देखील भेट घेतलेली आहे। आपल्यासोबत स्वतः वैभव नाईक आहेत। सर, आपण बावनकुळेंची भेट घेतलेली आहे, नेमकी भेटीमध्ये चर्चा काय झाली? आज मुंबई गोवा मार्ग जो अनेक वर्ष रखडलेला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कामसुद्धा ज्या पद्धतीने आज खड्डे पडले आहेत त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला आणि या आंदोलनाची दखल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले महसूल मंत्र्यांनी घेतली आणि महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या द्वारे आम्हाला निरोप पाठवून भेटण्यासाठी सांगितलं आणि त्यानंतर महसूल मंत्र्यांशी आम्ही भेटलो आणि सकारात्मक चर्चा महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी आमच्याशी केली। आणि एवढंच नाही तर माननीय रस्ते विकास मंत्री केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्यासोबत सुद्धा फोनवर आमची चर्चा करून दिली आणि गडकरी साहेबांनी हा महामार्ग येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये जे काम सिव्हिल काम आहे ते 3-4 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। त्याचबरोबर बावनकुळे साहेबांचा आम्ही शिवसेनेच्या वतीने मी जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, उपरकर साहेब, सतीश सावंत, संदेशजी पारकर यांच्या वतीने आम्ही भेटलो आणि खरोखरच त्यांचं अभिनंदन आहे की या जिल्ह्यातील राजकारणामध्ये जे आता पालकमंत्री आहेत ते कधी विरोधकांना बघून घेत नाहीत किंवा विरोधकांना प्रत्येक भूमिका ही आपल्या विरोधात असं समजतात। आमचा विरोध हा सकारात्मक असतो की जेणेकरून यातनं मार्ग निघाला पाहिजे आणि हे बावनकुळेने दाखवून दिलं। आमच्याशी सकारात्मक चर्चा केली आणि हा प्रश्न या प्रश्नाचा ज्यापर्यंत हा प्रश्न केला पाहिजे होता गडकरी साहेबांबरोबर तिथपर्यंत हा प्रश्न पोहोचवला आणि कोकणवासियांचा महत्त्वाचा असलेल्या विषयाला आम्ही जी वाचा फोडली आहे त्याच्यामध्ये एक पाऊल पुढे जाण्याचं काम बावनकुळेच्या माध्यमातून झालं, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। पण या भेटीसंदर्भात जवळपास आपण 15 ते 20 मिनिटं आपण त्यांच्यासोबत चर्चा करत होता। काही राजकीय चर्चा वगैरे झाली का, कार्य त्यावर झाले का असे? खरं तर या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख असे वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी होते आणि आम्ही पदाधिकारी होतो। भारतीय जनता पार्टीसुद्धा काही तुमचे जुने सहकारी पण होते आणि त्यामुळे दीपकभाई केसरकर सुद्धा शिंदे गटाचे माजी मंत्री होते आणि त्यामुळे या विषयावर आम्ही रस्त्याच्या ह्या विषयावर बोललो आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक जे खरं तर इथल्या खासदारांनी किंवा इथले जे माजी केंद्रीय मंत्री आहेत यांनी खरं तर गडकरी साहेबांची याआधी बैठक घेतली पाहिजे होती, याआधी चर्चा केली पाहिजे होती किंवा त्यांच्यावर पाहणी केली पाहिजे होती आणि या कार्यक्रमात या रस्त्याच्या संदर्भात पुढच्या पावलं उचलली पाहिजे होती, म्हणून त्यांनी ती न उचलल्यामुळे खरं तर बावनकुळेने हा पुढे एक पाऊल पुढे आल्यामुळे आम्हाला निश्चितपणे या रस्त्यासाठी पुढे जाता आलं। त्याचबरोबर आज खरं तर मुंबईमध्ये सुद्धा आमच्या आंदोलनामुळे मुंबईमध्ये सुद्धा अजित पवारांनी बैठक लावली आहे। या बैठकीला सुद्धा ह्यांना कोणालाच बोलवलं नाही, कोकणातील जे आपल्याकडे जो 2-3 पालकमंत्री आहेत, खासदार आहेत यांना कोणालाच बोलवलं नाही, कारण त्यांना माहिती आहे की ह्यांच्याकडनं काय होणार नाही। ह्यांनाकडे न बोलवता त्यांनी आता विषय हातात घेतला, त्यामुळे लवकरात लवकर हा विषय सोडेल असा आमचा विश्वास आहे। साहेब, एकीकडे मुंबई गोवा महामार्गाला खड्डे पडलेले आहेत, दुसरीकडे रोरो सेवा देखील सुरू होते, कसं बघताय? नाही, रोरो सेवा म्हणजे हे काय या रस्त्याला पर्याय होऊ शकत नाहीत। 7,000 रुपये या रोरो सेवेचं भाडं आहे। एका ठिकाणी कार येणार आहेत, त्या कारमधनं लोकांना 10-10 तास 15-15 तास कारमध्ये बसावं लागणार आहे आणि हा रोरो सेवा काय हा पर्यटन लोक जात नाहीत, लोक देवभक्तीसाठी 2 दिवसासाठी येत आहेत आणि त्यांना सुस्थितीत रस्ता आपण किती वर्ष करणार आहोत आणि त्याला काहीतरी पर्याय द्यायचा आणि आपण हे काहीतरी केल्यासारखं उद्घाटन करायचे हे पूर्णपणे तोंडाला पाण्या पुसण्यासारखा प्रकार आहे। नक्कीच मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत व्हावा असे देखील सकारात्मक चर्चा देखील बावनकुळे यांच्यासोबत देखील झाली। नितीन गडकरींनी देखील याला चांगला प्रतिसाद दिलेला देखील पाहायला मिळाला। कॅमेरामन सुमित गजनेसह TV9 अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।